मन मंदिरा गजर भक्तीचा. मंदोदरी बोले रावणा प्रती, हा अभंग नामदेवाचा. एक स्वप्न देखिले राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्नात वानर बघितले मी लंकेत आलेली. रावण हंसला, बंदर आने दो अंदर, हम लोग डरते नहीं, बंदर को खाते 6 महीना तक फुर्सत हो जाएगी. और नुसतं वानर नव्हते, नेनो त्यांचा बळीया आला. लंके भोवते वेढा दिदला. अजून काय बघितलं, लंके भोवते रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. जो तुमचा सखा सहोदर निद्रा करी षण्मास. 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान भाऊ कुंभकर्ण मी पाहिला स्वप्नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. लंका जाळून केली जोहारे, पूर्ण लंका पेटवलेली पाहिली. सत्ते तुझी छेदिली 10 शिरे, तुमचे 10 मुंडके रामचंद्रानं तोडलेले झाले. मग म्हणतेस काय, वानरासे करावया सळ. सळ शब्दाचा अर्थ युद्ध होतो. वानरासे करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ. कपी मारी ती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिडोणी. वानरासोबत युद्ध करण्याची ताकद तुम्हा राक्षसात नाही. मग म्हणतेस काय तू, बस माझं ऐकाल सांग तर. मंदोदरी रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचा हे वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. एवढं करा मालक, रामाला शरण जा, कल्याण होईल आपल्या कुळाचं. लाल झाला रावण, निधडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आसरा इथं. त्यासे मी वंदी लंकानाथ, तर जगात जगण्य. अरे त्या वानरांच्या बळावर उड्या मारणारा तो दशरथाचा पुत्र राम, 33 करोड देवता बंदीखानात टाकणारा रावण, घालेल लोटांगण वंदीन चरण करू का त्याला. जगात जगण्य. अहो मी सांगते तेवढं करा. बिभीषण भाऊजी आधीच गेले त्या पार्टीला. आता हे बरंच लांबल प्रकरण. त्या पार्टीला म्हणजे तिकडे सांगतो, भाऊजी गेले भाऊजी. मग तेथे आहे बिभीषण, अंतो संधी साधेल पूर्ण. एवढं तरी ऐकून घेईना. आणि मग मंदोदरीला एकांतात नेलं रावणानं. आता हे नीट ऐका. मंदोदरे, मला तिथं बोलता येईना सप्त्यात, म्हणून एकांतात. का खरं सांगू, श्रीरामाच्या पुढे सामर्थ्याला मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. अहो मग शरण का जात नाही ते सांगायलाच आणलं एकांतात. सांगा ना. एकदा मी जंगलातून जात होतो, नारदाची भेट झाली. मंदोदरे, नारदाच्या पायावर डोकं ठेवून मी दर्शन घेऊन विचारलं, नारदा बोला रावणा, मला श्रीरामाची प्राप्ती होईल का. जरूर. काय करावं लागेल. 2 उपाय सांगा ना. पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. 2 मार्ग आहे. एक तर भजन करावं लागेल अथवा भांडण. मी सांगितलं मंदोदरे, भजनाचं ना आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. माझा भाऊ बिभीषण काकडा करतो, माझं डोकं उठलं. भांडणामध्ये या साहेब, भांडणामध्ये हातखंड आहे, पण तरी 11च्या आत उरकल असं सांगा. आता हे भांडण लावण्यामध्ये वस्ताद आहे नारदजी. नारदाने उपाय सांगितला. मुख्य वैराचे कारण, त्वा करावे गादारा हरण. भगिनी हरण म्हटलं नाही, माता हरण म्हटलं नाही का.
रावणाला माहिती आहे, नारदाला माहिती आहे माणसं आईवरून बहिणीवरूनची दिलेली सीवी सहन करतील, पण पत्नीवरची सीवी सहन होत नाही. म्हणून धर्म सांगितलं, पावावया रामचरण मुख्य वैराचे कारण त्वा करावे गा ताराहरण. त्याची पत्नी चोरून आण. आणि बघ रावणा, काय महाराज, तुला स्वतःच कल्याण करायचं आहे का सगळ्या कुळाचं? अख्ख्या कुळाचं. मग मी सांगतो ते कर. रामबाणाच्या आघाती निमुनी पडे देह क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मरून पडला तरी सीता परत करू नको, तर तुझ्या अख्ख्या कुळाचं कल्याण होईल. मंदोदरे, मी आपलपोटे आहे का? मला माझं एकट्याचं कल्याण करायचं असते तर मला काही अडचण होती का? पंचवटीला गेलो होतो. पंचवटी सन्मुख जाता भिक्षा देही, हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहेला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा हो, बोल बाला तेरा दुदोन्या तू पुतो दिन भागिन हो, भूखे को रोटी दो माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ पुढे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण, पण सकळ कूड उद्धारणार्थ सीता चोरुणी आणली. आणि हे बघ मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नको. माझा सत्पुरुष भाऊ बिभीषण आहे, पण त्याच्यावरही माझा विश्वास नाही. इंद्रजितासारखा बलवान मुलगा माझा, त्याच्यावर विश्वास नाही. माझे सगळे मंत्री अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन यांच्यावर माझा विश्वास नाही. तू माझी अर्धांगिनी आहेस, पण तुझ्यावर माझा विश्वास नाही. नव्हे, ज्या रामाची मला प्राप्ती करायची मंदोदरे, त्या रामावर सुद्धा माझा विश्वास नाही. नारद वचनी विश्वास संताची संताचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही, माणसांचा विश्वास संतावर आश्चर्य नाही. अरे रावणासारख्या दुर्जनाचाही विश्वास संतावर आहे. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकमेव योग्य पात्र संत आहे, आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. संताजी पायी हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. माणसं सहज म्हणतात, दारू पिणारा माणूस कोणाचाच विश्वासघात करीत नाही, कारण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. पण महाराज म्हणतात, केवळ विश्वास नाही, सर्व भावे दास झालो. आता इथे एक सर्व भावे म्हणजे काया वाचा मने. कारण काही कायन असतात तर वाचन नसतात, वाचन असतात तर कायन नसतात, दोडीनं असतात तर मनानं नसतात. 2 वाजता मुंबईवरून ड्रायव्हिंग करून मालकनं ड्रायव्हर दोघंही आले, झोप आवरेना ड्रायव्हरला, झोपला. ते 4 वाजता घरात कोणीतरी आजारी, मालक म्हणला, अरे उठ रे, ते दवाखान्यात न्यायचंय. हो मालक, आणि सुरू कर. सुरूही केली. म्हणजे वाचनही दास आहे, गाडी चालू केली, काय नाही दास आहे, पण मनात म्हणतले का 18 तास ड्रायव्हिंग केली, 2 तास वाटोळ हो, हे मनानं नाही. इथे सर्व भावे काया वाचा म्हणे, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो पण महाराज, तुम्ही दास्यत्वामध्ये भूषण मानता. व्यास महर्षी 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा सांगतात. जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकाः. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. त्याच्यात पहिला दरिद्री, नाही दरिद्र सम दुःख जग माही.
संत मिलन समसुख जग नाही. पहिला दरिद्री, त्याच्यातही दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा, पण श्रीमंती भोगून पुन्हा जर दरिद्री झाला मग ते बाजरीचं पीठ मागायच्या पेशानं गावात येत, दारात उभं राहत, काकी आहे का शिळी पाकी, आणि मग लोक बोट दाखवतात. हे ओळखलं का म्हातारा? नाही हो, ते अमुक गावचं पाटील, अमुक गावचं पाटील. अहो या पाटलाकडे 10-12 भिकारी रोज जगायचे, तेच येतात आमच्या गावात, काकी आहे का शिळी पाकी. ही चर्चा ऐकल्यावर त्याला वाटतं उद्या रोगोर पिऊन उसात मरायचं कोणाच्या, पण आता भीक मागायला यायचं नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही. दरिद्र व्याधी तो व्याधीग्रस्त, असह्य व्याधी ज्याला आहे तो जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. दरिद्र व्याधी तो मूर्खो, जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. कोण मूर्ख? आता मूर्खाला कसा ओळखायचा हाही प्रश्नच आहे. मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग त्याची 5 लक्षणं आहे शिवाजी महाराज. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनस तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादरः. हे मूर्खाचे 5 लक्षणं. मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, आणि माझं उणे ज्ञानी कोण आहे म्हणून येड्या बाबळीच्या फांद्या वाकत नाही. लक्षात आलं असेल तुमच्या. बस पहिल्या तरुची शाकाण सहजे भूमीसी उतरे देखा. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे, आकडावर. सापात 1000 पट जहर आहे, मान खाली. दोघातला फरक पहा. विष भार सहजतेन गर्वम नायाती वासुकी रुच्छुक बिंदू मात्र ऊर्धम होती कंटकम. नगभर जहर आहे तर असा आकडा वर घेऊन फिरतोय विंचू, आणि 1000 पट जहर आहे तर मान खाली घालतो साप. एखाद्या वेळेला साप पणा उगारतो गौतमजी, आणि एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो. कधी? पाल बघितल्यावर. विंचवानं पाल बघितली की नांगी टाकली, पाल खाते विंचवाला. पण पालीनं जर कोंबडी बघितली, पाल जाग्यावर उलटी होती, कोंबडी पळत पळत येते, शपूट धरलं पालेचं का नेली उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. मी काय बोललो, अरे बाबा तुम्ही का हसता कोणास माहित. म्हणून तुम्ही पहलवानाचं चालणं बघा. पहलवानाचं थोडी तरी मान वाकून चालतो पहलवान. हिंद केसरी असला तरी थोडी मान वाकून चालतो. आणि टीबीचं पेशंट छाती काढून, छाती नसतेच तिथे बोर्ड लावावा लागतो की पूर्वी इथे छाती होती, तरी 3 बटना उघड्या ठेवून चालतं. केवढे भाई सिना निकाल करके चल रहे बोले इसलिए चलता हो की भाई पहलवान है, काही कारण आहे. पहलवान भाऊ घरी बसला, हे पेशंट चालला हायवेनी छाती काढून. याला म्हणतात मूर्ख. गर्व पहिलं लक्षण. मूर्खस्य पंचचिन्हानी पहिलं लक्षण गर्व. दुसरं दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. कधी बाबाच्या तोंडात चांगला शब्द नाही. दुर्वचन. क्रोधश्च, रागावणं. पुन्हा शुद्धीवर येऊन सांगतो मी, मी शुद्धीवरच आहे. रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाहीच. विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. राग असलाच पाहिजे. अजिबात तुमच्याजवळ राग नसेल तर समाज जगू देणार नाही तुम्हाला. जगू देणार कशाला? तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही तुम्हाला. गोपीचंदन पाहलन बसलेला बुवा बघितला यष्टीत की आला दुसरा. उठ बुवा, मला जायचंय, मला बसायचंय. अडमी तू चाल उभा. का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अरे एवढे काय उपयोगाचं. समर्थ रामदास स्वामी अति नम्रता पात्र होते, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणतरी नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. अति नम्रता म्हणून विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. विरोधाभासी. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या, पण त्या घरातले सगळे भाऊ जर जयहरीवाले असेल तर विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. त्याच्यातले 2 गोपीचंदनवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. हे दोघही नवरा बायको जर रागीत असेल तर त्याच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकून घेणारं पाहिजे, मग मरेपर्यंत जगतील. विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. नाहीतर आमच्या हिंदुस्थानमध्ये सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार?
आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहे म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे एवढं लक्षात मानावंच लागेल तुम्हाला. म्हणून दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. नोटा कितीही कलरच्या बदलून बदलून निघू द्या. गुलाबी पहिली लक्ष्मी कुलथे तांबडी होती, पहिली तांबडी होती, आता गुलाबी झाली. पण ते साहेबांनी बाबा बरोबर केलं, कोणाचा मूड घालवला नाही. 2 वर्षापूर्वी दिवाळी होऊ दिली, आनंदानं भाऊबीज होऊ दिली, बहिणी जाऊ दिल्या. आणि मग साहेब दिवाळी झाल्यावर 8 दिवसांनी जॅकेट घालून बरोबर टीव्हीला 8 वाजता. तारीखही 8च होती हो, काय योग असेल तो. आणि 8 वाजता का त्यांना माहिती आहे सध्या माझा भारत आता जेवायला बसला. दिवसभर कोणाला टीव्ही बघायला वेळ आहे? 125 कोटी भारत जेवताना टीव्ही बघतो हे मर्म पंतप्रधान साहेबांना माहीत झालं आणि बरोबर आले टीव्हीला. सगळे बघू लागले. आणि हे पहा, मला तर असं वाटतं हे ईश्वरानं दिलेली देणगीच आहे बाबा. मोदी साहेब वक्ता 10 सहस्त्रेषु, 10,000त एखादा वक्ता असतो. ती कला साहेबांच्याकडे आहे. केवळ वक्तृत्वाच्या बळावर अख्खं जग जिंकत आले गेले. बरोबर सुरुवात केली, टवकारले सगळे भाई और बहिणा. आणि साहेबांची एक कला आहे, जसा शेतकरी पीक पाण्यावर आल्याशिवाय पाणी देत नाही, तसं आपले पंतप्रधान साहेब पहिलं वाक्य पूर्ण पचल्याशिवाय दुसरं सोडत नाही. टवकारले सगळे. आज रात 12 बजे के बाद. प्रत्येकाला वाटायचं गौतमजी नवीन स्कीम आहे. 1000 और 500 की नोट बंद की जाएगी. बायको आली चपाती घेऊन, चपाती घ्या, उचल ताट. जेवता भारत उठला का नाही मागच्या दिवाळीला. आणि मग कोण्या नोटला काय किंमत येईल. 8 दिवसानं पंढरपूरची यात्रा कार्तिकची. आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी मडकटली नोट 10ची बटाटा वडा खाऊन ढेकर देत यायचं हॉटेलच्या बाहेर. कांजीच्या कपड्यावालं कडक नोट 1000ची, कुत्र विचारत नव्हतं, लाळ घोटत उभं राहायचं. हे बदलत राहत कोणाला काय. पण असू द्या तरी जेवण करायच्या वेळेला याचा उपयोग नाही. जेवण करायच्या वेळेला तुम्हाला चपाती नाही तर भाकरीच खावी लागेल. ते कारखान्यात निर्माण होत नाही, नोटा छापल्या जातात. गहू ज्वारी आमचा कास्तकार घाम गाळून मातीतून पिकवतो. 5 लोकांचा परिवार शेतकऱ्याचा असेल, संशोधन करा, त्याला फक्त 10 क्विंटल धान्य लागतं वर्षाला. 10 क्विंटल. मग तो 100 क्विंटल पिकवतो कशासाठी? 90 क्विंटल तुमच्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. मग उत्तम शेती परवडत नसेल मान्य आहे, पर ती उत्तमच शब्दात येते. त्याचं कारण आहे, विज्ञान किती पुढे जाऊ द्या तरी 1 किलो लोखंड फॅक्टरीत घाला, 100 ग्राम कट होऊन 900 ग्रामची वस्तू तुमच्या हातात येते. 100 ग्राम कट होऊनच 900 ग्रामची. पण एकच इमानदार फॅक्टरी आहे, 1 दाणा टाका 1000 दाणे तुम्हाला वापस करते ही इमान. म्हणून 2 वेळेला वाढवायचं आहे का तुम्ही? बरोबर आहे ना? 2 वेळेला. एकदा जेवताना शेतकऱ्याला विसरू नका, आणि रात्री झोपताना
लष्कराला विसरू नका. म्हणून उंची कमी होती, लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान, पण मरण आमचा देश सुरक्षित आहे त्याला कारण देशाचे जवान आहे. आणि देश 2 वेळा जेवण करतो याला कारण माझ्या देशातला शेतकरी आहे म्हणून त्यांचा ना जय जवान विरोधाभासी स्वभावावर वाढत गेलं. मी मिलिटरीकडे गेलो तिकडे. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र हो. म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. पंचचिन्हानी गर्व दुर्वचनसता क्रोधश्च दृढवादश्च म्हणजे विनाकारणचा वाद हे मूर्खाचं लक्षण. विनाकारणचा म्हणजे खिडकीहून भांडत होत्या दोघ्या जणी रेल्वेच्या प्रवासात. दोघी खिडकी बंद कर, खिडकी गारठ सहन होत नाही मला. ती म्हणली उकाड्या सहन होत नाही मला. आता एका खिडकीहून दोघीचं चाललंय भांडण. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भरा 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 प्रवासी उतरले. पोलीस पळत आले. अहो हे डोकं उठवलं साहेब. दोघी जणी भांडतात. पोलिसांना भांडतात. गारठ सहन होत नाही म्हणून खिडकी लावते साहेब. तुमचं काय म्हणणं आहे? उकाडा नाही सहन होत म्हणून उघड म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता. 1 तास गंमत बघत होता. त्यानं पोलिसला बाजूला घेतलं. इकडे या साहेब, विनाकारण डोकेदुखी आहे दोघीची का? तुम्ही खिडकी बघा. पोलीस खिडकी जवळ आले ना, खिडकीला काचच नाही. उघडी ठेवली काय बंद केली काय फरक पडतो का? याला म्हणतात दृढवादश्च, विनाकारणचा वाद. हे मूर्खाच्या लक्षणावर चाललं आपलं. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व क्रोधश्च दृढवादश्च आणि परवाक्येषु अनादरः. दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे 5 लक्षणं मूर्खाची आहे. म्हणून जिवंत मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः व्याधितो मूर्खो. 4था प्रवासी घरी आला तर आपला आणि 5वा सेवक. मग हे 5 लोक जर जिवंत असून मेल्यात जमा सांगितलेले आहे आणि तुम्ही तर दास्यत्वात भूषण मानतो. सर्वभावे दादाच